बघा, नानी धनवटे आणि हिराबाई जाधव ह्या ऑफिसमध्ये आल्यात पहा. त्यांना जरा KYC करायचे आणि त्यांनी आल्या तर त्यांना जे ऑफिसबद्दल त्यांना थोडी माहिती सांगत आहे. तर त्यांनी विचारलं तुम्ही कसं काय करता. सगळे म्हणलं हे श्री महेश काका यांच्या संकल्पनेतून हे सगळं कामकाज चालू आहे. तर यांच्या मुलीचं म्हणजे एक पेन्शन चालू आहे, दिव्यांगात दुसरी पेन्शन चालू करायचं काम चालू आहे. त्यासाठी बघा हा फॉर्म आणलाय, आणलाय काल फॉर्म. तो आम्हाला तुम्ही आणला पण आम्हाला काळजी फॉर्म आणलाय आम्ही. पंचायत समिती आणखी 2000 रुपये महिना चालू होईल. आम्हाला तुम्हाला काळजी, पण आम्ही काळजी काढून तुमची कामं करतो. नात्याला वाटू जातो आज उद्या वाटा. अरे काय आता आम्ही बाहेर जायचे. आता हे बघा, आता इथं जे ऑफिस मध्ये जे कामानिमित्त माणसं येतात, मग त्यांचं काम करून त्यांना चहा पाणी काय ते व्यवस्था आम्ही केलेली. आणि काकांच्या संकल्पनेतून हे काम चालू केलं. तर काकाला म्हणलं वासं लोक येतात त्यांना चहा मिळत नाही, पाणी मिळत नाही, ती व्यवस्था करायची. तर काकाने मग ते सगळं ते चहा पावडर, तुमचं दूध पावडर हे सगळं मशीन 20,000 रुपयाची, 25,000 रुपयाचं त्यांनी सगळं टोटल आणलं. आणि आता उद्यापासून हे सर्व महिला जे कामानिमित्त ग्रामस्थ कुणी येऊ, महिला येऊ कुणी, त्यांना इथं चहा पाणी सगळी व्यवस्था त्यांची ते करण्यासाठी आणलेले. याचं उद्या उद्घाटन आहे, उद्या सकाळी. तर हे तुमच्या उद्या उद्घाटन यामध्ये संपूर्ण योजना सगळ्यांना चालू करायची आणि विनामूल्य. हे काय म्हणजे या पैसे वगैरे तसं काही नाही, हे विनामूल्य सेवा आहे, ही सद्गुरु कृपा. हे बा, आता इथं आमचे बरेचसे युवराज देशमुख, दादा आमचे तराटे दादा, ज्ञानदेव शिनकर आमचे सहकारी बसले पाहिजे. चालू होणार आहे प्रकरण सगळ्या लोकांची. नाही करायचे नाही, आम्ही करणार जे ते आता सगळे काम आता चालू होणार. आता सगळ्यांची प्रकरण हे ते काय सगळं सगळे आता इथं कामं चालू आहेत पहा. आता सगळे तुमचं काय मत आहे याबद्दल? त्याबद्दल बरं आहे, चांगलं आहे. ऑफिस व्यवस्थित झालेलं आहे, ऑफिस चांगलं आहे. माझ्या तर चांगलं आहे. चांगले. नानी तुमचं काय म्हणणं आहे याबद्दल? माझं बरं वाटतं, मला वाटतं असंच पुढे चालावं. हा बरोबर. कामं केलेली कधी वाया जाणार नाही, गरीब तुम्हाला साथ देईल. वा 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 वा. नाही बरोबर नाही, ही चांगली संकल्पना आहे. हा, जनसेवा हीच ईश्वर सेवा. ही तात्या म्हणले ते बरोबर आहे. नाही बरोबर आहे ना. नाही कोणी करू शकत. आपण घरच्यासाठी वेळ देऊ शकत परमेश्वराने केलंय ना चांगलं. बरोबर आहे ना. लोकांची इथं काम मला तर फुकट आहे, मग काय मी यांच्या गाडीत जात का नाही यांची वाट बघत. त्या यादीवर ना पाठव निघत कॉन्टॅक्ट नंबर आणि खाते नंबर. नाही तुम्ही ना खाते नंबर कॉन्टॅक्ट सगळी यादी त्यांच्याकडून घ्या ना. आपल्याला तेच ना, ती म्हणजे आपल्याला कुणाचं काय काम असं की नंबर शोधावं लागेल, कुठं काय करावं लागेल. त्यापेक्षा 24 आहेत नंबर. 24 नाही जास्त आहेत, आता काहीच हे नाही ना, नवीन झालेले. हा UID ID नाही, आपल्याला फक्त नाव नंबर आणि त्यांचं म्हणजे ते सगळं रेकॉर्ड त्या प्रत्येकाचं पाहिजे आपल्याला. तर आमचे दिव्यांगाचे बघा, ती ग्रामपंचायतमधून यादी घ्यायची, पण ती काय मिळाली नाही. आम्ही प्रहार संघटनेला ती जॉईन करायच्यात. जॉईन केल्यानंतर म्हणजे वरून स्कीमा किंवा प्रत्येकाच्या वेगळ्या आहेत, ते त्यांना त्या द्यायच्या. तर त्याकरता आता हे चालू आहे. पण ते भाऊसाहेब आज आले नाही म्हणता तुम्ही. दिव्यांग ज्येष्ठ सर्व लोकांची इथं कामं विनामूल्य केली.